मित्रांनो नमस्कार, सर्वांना जय महाराष्ट्र। आज एक आपण अशा महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला आज बोलायचं आहे। बघा, आपले पूर्वज किंवा पूर्वीचे लोक म्हणायचे की सूर्याला कुणी पंतीने उजेड दाखवू नये आणि तेवढा मूर्खपणा कुणीही करू नये, कारण सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे आणि सूर्याच्या जे काही कक्षेमध्ये ग्रह असतात तेही प्रकाशित असतात। आणि जे पुढलं उदाहरण आहे ते उदाहरण आहे मित्रांनो, ते म्हणजे समुद्राचं। एका अथांग अशा महासागराला जर लहानशा झऱ्यानं पाण्याचं महत्त्व सांगितलं तर हे गोष्ट कोणाला पटणार आहे का? म्हणजे कुठल्याही व्यक्तीनं आपले पाय बघून किंवा आपली लायकी बघूनच पुढले कामं किंवा वक्तव्य करावं। आता मी एखाद्या व्यक्तीविषयी बोलतो दररोजचं, का बोलतो? कारण ते जे आपलं संविधान आहे यातून आपल्याला तो अधिकार प्राप्त झालाय। पण अधिकार जो आहे बोलायचा ते काहीतरी मर्यादा असायला पाहिजे। मग आपल्याला ह्याच विषयावरती बोलायचं आहे। आज आपले राजपुत्र, त्याला काही लोक पेंग्विन हे म्हणतात, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे। आता आदित्य ठाकरे यांचं झालंय काय? त्यांना धड बोंबलताही येत नाही, त्यांना शांत बसताही येत नाही। हे शिंदे, एकनाथ शिंदे जे आहेत, नाथाचा नाथ एकनाथ, यांच्या अवघड जागेचं दुखणं होऊन बसलाय का? आता असा एक प्रश्न सर्वसामान्याच्या समोर हा हास्यास्पद रीतीने येतोय। बघा, हे शिवसेना नावाचं जे झाड आहे, जे वृक्ष आहे, त्या रोपट्याचं जे काही महावृक्ष आहे, वटवृक्ष आहे, ते शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। फक्त ते रोपट बाळासाहेबांनी हे मुंबईच्या कुशीमध्ये लावलं होतं, त्याचं महाराष्ट्रभर पसरवण्यामध्ये ह्या अशाच ध्येय वेड्या हिंदुत्ववादी, महाराष्ट्रवादी, मराठी प्रेमी जे काही कार्यकर्ते आहेत यांनी आपला जीव पणाला लावला। म्हणजे हेच पंथीरूपी आदित्य ठाकरे एका अथांग अशा मोठ्या सूर्याला प्रकाशाचं महत्त्व समजून सांगत आहेत। एक असा यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती येतोय। आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, यामध्ये लोकांनी यांना दाखवून दिलंय काय दाखवायचं आहे ते, परत तरीही या लोकांना ते समजत नाही। आता विषय काय बघा, ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे कॅमेऱ्याचे बटन दाबत फिरत होते, ज्या वेळेस आदित्य ठाकरे बाळोत्यामध्ये बुचानं दूध पित होते, त्यावेळेस शिंदे हे ठाणेमध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये हे चळवळीमध्ये राणाचं आपल्या हाडाचं काढं करत होते। कारण ही शिवसेना अशीच उभं राहिली नाही। आणि असंच आनंद दिघ्यांचे सखे किंवा शिष्य म्हणून एकनाथ शिंदे आटोपासून मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले नाहीत। आता यामध्ये जे काय बावळटपणा लावलाय आदित्य ठाकरेंनी, जे काय बोलले आहेत, हे बोलणंच म्हणजे हास्यास्पद आहे। आपलं पहिलं वाक्य रिटर्न की सूर्याला पंतीनं उजेड दाखवायचा प्रयत्न करू नये किंवा अथांग महासागराला हे सांगू नये की पाण्याचं महत्त्व काय आहे ते। बघा, आता तुम्हाला प्रथमतः मी यांचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये काय वाचाळपणा आहे किंवा महाराष्ट्रातला पप्पू म्हणून आदित्य ठाकरेंना लोक का बघतात, तुम्हाला हे मी न सांगता तुम्हाला आपोआप हे कळून जाईल। बघा, पाहून घ्या व्हिडिओ। सांगतायत की माझ्या बापानं या शिंदेला मोठा केला। जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, जेवढे एहसान फरमोश नमक-हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये, एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये। जिथे यामध्ये साहेबाचं म्हणणं काय, गद्दार आणि एहसान फरामोश असा आम्ही कुठला व्यक्ती आतापर्यंत पाहिला नाही, हे न्यूज पुढे बाईट देत आहेत। आता बघा, सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे, गद्दारी केली कोणी? 2019 मध्ये तुम्ही हिंदुत्वाची वाट सोडून, तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष सोडून तुम्ही जाऊन बसलात दिल्लीच्या काकूच्या कडेला आणि बारामतीच्या काकाच्या मांडीवर। त्यावेळेसच तुम्ही तुमचं हिंदुत्व खुंटीला बांधून तुम्ही जो काय त्यावेळेस थैथयात केला होता, तो का केला होता? कारण काय होतं? कारण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि ह्या महाराष्ट्राच्या पप्पूला त्या ठिकाणी पर्यावरण मंत्री पदाचा त्यांना चार्ज घ्यायचा होता। आता यामध्ये अजून एक त्यांचं वक्तव्य आहे की एहसान फरामोश, एक गद्दार ज्यांना आमच्या बापानं मोठे केलं, म्हणजे उद्धव साहेबांनी मोठे केलं। अहो, हे मोठे करायला काय, त्यावेळेस तुम्हाला पहिलं वाक्य बोललो होतं मी, कारण ज्या वेळेस हे कॅमेऱ्याचे बटन दाबत फिरत होते, कारण त्यावेळेस उद्धव ठाकरे हे राजकारणामध्ये सक्रिय नव्हते आणि उद्धव ठाकरे हे त्यांना जो एक नाद होता फोटो काढायचा, ते नाद ते करायचे। आणि त्यावेळेस आदित्य साहेबांचं वय किती असेल त्यावेळेस? काय कळत असेल लेकराला वारके?
ते आता ज्ञान शिकवायला चाललंय की बाबा हे एकनाथ म्हणजे गद्दार आहे, हे भ्रमिष्ठ लोक आहेत, हे मिंदे लोक आहेत, आणि यांना मोठं आम्ही केलंय. पुढे बघा. मग ते रस्ते असतील कुठेही असेल सगळीकडे यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे, बाकी काही केलं नाहीये. पण एवढं सगळं होऊनही मी का बोललो एहसान फरामोश आणि नमक हराम? कारण ज्या व्यक्तीने म्हणजे आता यांच्यावरती जो पुढला आरोप केलाय तो म्हणजे भ्रष्टाचार. आता सर्वांना एक गोष्ट माहिती आहे, कोरोना काळामध्ये मेलेल्या मड्यावरचे पीपी किटामध्ये घोटाळा केला कोण? कोरोना काळामध्ये खिचडी घोटाळा केला कोण? मुंबईमध्ये मिठी नदीचं जे कॉन्ट्रॅक्ट दिनो मोरियाला दिलं होतं ते कोण दिलं होतं? अहो, यावरून पत्राचाळ घोटाळा असेल, असे अनेक घोटाळा. त्यामध्ये एक मुंबईमधील पत्राचाळीचा घोटाळा करून एक व्यक्ती हे तुरुंगामध्ये जाऊन सुद्धा आलाय, संजय नावाचा राऊत. हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलं. म्हणजे आपल्याच बुडाखाली आमदार ठेवायचा, लोकांना जाऊन दिवा दाखवायचा, असं कितपर्यंत चालणार आहे? आणि ज्यावेळेस विषय येतो भ्रष्टाचाराचा, ज्यावेळेस विषय येतो या हैसान फरमोशीचा, ह्या गोष्टीचा, त्यावेळेस एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला लोकांनी मतदान दिलं, तुमच्यावरती लोकांनी उपकार केले, त्या तुम्ही उपकाराची फेड केली कशी? हा एक धगधगता आणि एक प्रांजल असा माझा प्रश्न आहे. एक विश्लेषक म्हणून आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंनी घडवलंय, त्यांना चान्स दिलाय, हे आदित्य ठाकरेंना सांगायचं. आणि त्यांना अजून काय म्हणायचे बघा. बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने त्यांना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसतं ना. हे ठीक आहे, त्यांनी ते पिक्चर बनवलं, ते सगळं खोटाडेपणा, यांचा एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाहीये. पण कुठेही आता आनंद दिघे साहेब जीवनावरती पिक्चर आला होता. त्या पिक्चर मध्ये आनंद दिघे साहेबाविषयी लोकांसमोर दाखवण्यात आलं, पण तेही पूर्ण खोटं आहे, ते काहीच खरं नाही. ते असं ह्या साहेबांना म्हणायचं. पुढे बघा. माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं, आमदारकी पहिली दिली. उद्धव साहेबांनी यांना वरती आलं. जर बघा, ध्यान ठेवा मित्रांनो, उद्धव साहेबांनी एकनाथ साहेबांना घडवलं असेल. मी घडवायच्या गोष्टी म्हणतो कारण घडवण्यासाठी आनंद दिघे साहेब, आपले बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या तालमीतले हे पट्टे आहेत. आणि त्यांना यांच्या उपकाराची गरज नाही, कारण त्याने स्वतः आपल्या हिमतीवर, आपल्या कामाच्या चुनकीवर हे करून दाखवलंय. हा, भले त्यांना साथ बाळासाहेबांची मिळाली, पण ते श्रेय उद्धव ठाकरेंना देत असतील तर एक महत्वाची गोष्ट मला सांगावं वाटते. तुम्ही एकनाथ शिंदे तुम्ही घडवत असाल तर तुम्ही 2024च्या इलेक्शनमध्ये तुमची अवस्था 100 पैकी 20 वर का आले? आणि आता भ्रष्टाचार कोण आहे? म्हणजे हे जे काही आहेत यांच्यामध्ये काहीच नाही, यांना आम्ही वरी आणलो. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना लोकांनी तुम्हाला घरी बसवून, तुम्हाला घरामध्ये ठेवून लोकांनी यांना निवडून का दिलं? तुम्ही कधी याचा विचार केलाय? एखाद्या वेळेस आपल्याला लोक नाकारतात, याचा अर्थ काय? कारण आपला नाकर्तेपणा, ज्यावेळेस आपला नाकर्तेपणा लोकांसमोर येतो त्यावेळेस लोक आपल्याला नाकारतात, लोकांना आपण नको असतो. एक लहानशी तुम्हाला गोष्ट कळली नाही, येथेच तुम्ही पूर्णपणे फसून गेलात. आता विषय येतो कुठला? आता यांना नेमकं मोठं केलं कोण? एकनाथ शिंदे का घडले? यापेक्षा तुम्ही विचार हा केला का एकनाथ शिंदे का गेले? एकनाथ शिंदे आपल्या सोबत 40 आमदार घेऊन, काही मंत्री घेऊन ते सत्तेला लाथ मारून भविष्यामध्ये पुढे काय होईल? आपण भाजप सोबत गेलो तर आपलं राजकारण शेप असेल का? किंवा आपलं जे राजकीय जे काही आपण कमवलेली इज्जत आहे ते इज्जत राहील का? किंवा आपलं जे राजकीय करिअर आहे ते पूर्ण स्पॉइल होईल का? असं त्यांना वाटलं नसेल का? पण ह्या सगळ्या गोष्टी विचारू जे बाळासाहेबांना वाटायचं, बाळासाहेबांचं म्हणणं काय होतं की ज्या वेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल त्यावेळेस माझं हे दुकान मी बंद करेन. पण त्याच शिवसेनेचं त्यांनी बाजारीकरण केलं आणि ते काँग्रेसच्या बाजूला जाऊन बसवले. आता बाळासाहेबांचा जो बुलंद आवाज यायचा त्याला मुंबई आणि शांतिप्रिय समाज हा टरकायचा. पण आता एक असा काळ होता की उद्धव ठाकरे यांच्या घरावरती तोच शांतिप्रिय समाज
हे मोर्चा आणतो आणि उद्धव गद्दार हे याच्या घोषणा करतो. यातूनच तुम्हाला राजकारणातला फरक हे स्पष्ट दिसला असेल. तुम्हाला परत मी सांगावयाची गरज नाही, कारण तुम्ही हे सुज्ञ आहात, तुम्हाला या गोष्टी कळतात मित्रांनो. आता तुम्हाला मी हे या व्हिडिओवर तुम्हाला मला हे सांगायचं होतं की समुद्राला पाण्याचं महत्व हे एका लहानशा डबक्याने कधीच दाखवू नये, कारण ते समुद्र स्वतःच भला मोठा असा महासागर असा अथांग असतो. त्याची सीमा, त्याची जी काही तळ आहे कोणीच बघितलेला नाही. हे जे काही आदित्य ठाकरे काही बरळलेत ना, हे सगळं किती सिरियसली घ्यायचं हे लोकांना सगळंच माहित आहे. तुम्हाला हे कळलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करा. ठीक आहे. नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न मात्र नक्की करा बरं का.